नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या पीक विम्याच्या ज्या काही रकमा पेंडिंगमध्ये राहिलेल्या आहेत त्या रकमा जिल्ह्यानिहाय कधी जमा होणार आहेत, यांच्या तारखा काय निर्धारित करण्यात आलेल्या आहेत, या सर्वच गोष्टींची अपडेट आपण एकाएकाने जाणून घेणार आहोत। यामध्ये मी काही जिल्ह्यांची नावे सांगतोय। त्यामध्ये परभणी आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, जालना आहे, धाराशिव आहे, लातूर आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे व पश्चिम महाराष्ट्रातले 2-3 जिल्हे म्हणजेच कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे, ह्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांच्या पीक विम्याच्या ज्या काही अपडेट आहेत महसूल मंडळानुसार, व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, ह्या महसूल मंडळानुसार गावांची ज्या काही याद्या प्रकाशित झाल्या त्या याद्या देखील सांगणार आहे व लवकरच तुम्हाला रक्कम किती तारखेला तुमच्या खात्यावर जमा होणार आहे याची सविस्तरपणे अपडेट मी व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओला काळजीपूर्वक बघा। त्यामध्ये मी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातल्या महसूल मंडळानुसार नवीन पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या व गावांच्या याद्या ज्या काही प्रकाशित झालेल्या आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे व जालना जिल्ह्याची व आसपासच्या जिल्ह्यांची म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, त्यानंतर लातूर, धाराशिव या जिल्ह्यांची डेट काय निर्धारित झालेली आहे, किती तारखेला तुमच्या खात्यावर 2023चा खरीपाचा पीक विमा जमा होऊन रक्कम तुमच्या खात्यावर जमा होऊ शकते याची डेट मी तुम्हाला सांगणार आहे। व त्याचप्रमाणे अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या देखील व्हिडिओच्या शेवटी काय अपडेट असणार आहे। तर तुम्ही व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा आणि बाकी जर तुम्हाला कोणत्या तुमच्या गावाच्या पर्सनल यादीनुसार जर तुम्हाला कशाची PDF पाहिजे असेल ते देखील कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तुम्हाला जशी जशी माहिती येईल तशी तशी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला जाईल। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि मी जी काही डेट आलेली आहे जालना जिल्हा व छत्रपती संभाजीनगरची ती देखील सांगणार आहे। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये। जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या, कारण कृषी योजना व शेतकऱ्यांची जी काही नवीन योजना येतात त्या योजना संदर्भात सर्वात फास्टेस्ट अपडेट तुम्हाला पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो व ज्या काही नवीन PDF येतील, नवीन गावांच्या याद्या व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित होतील पीक विम्यानुसार त्या देखील तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेन। तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही देखील व्हिडिओला लाईक करा व माझ्या डाव्या साईडला जो काही घंटा दिसतोय म्हणजेच बेल आयकन दिसतंय त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर अपडेट भेटून जाईल। तर बघा, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण जालना जिल्ह्यापासून सुरुवात करूया व जालना जिल्ह्यापासून छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड असे कंटिन्युअसली जिल्हे घेत जाऊया। तर यामध्ये सुरुवात आपण आता जालना जिल्ह्याची जी काही महसूल मंडळानुसार गावांची यादी समोर आलेली आहे। सर्व गावांच्या याद्या मी एका जागी करून PDFच्या मार्फत आणलेली आहेत। एकाएकाने गावाचे नाव सांगेल व रक्कम जी काही तुमच्या खात्यावर जमा होणार आहे त्याची डेट देखील सांगेल। तर चला आपण अगोदर गावांची यादी प्रकाशित झालेली आहे ती गावांची यादीच बघून घेऊया। तर बघा, त्यामध्ये आंबेडकरवाडी आहे, आंबेडकरवाडी झाल्यानंतर अभंकर देवळगाव आहे, अंतरवाडा आहे, त्यानंतर बाबर पोखरी आहे, बाजी उमरड आहे, बापकाळ आहे, बाटान बुद्रुक आहे, त्यानंतर भाटेपुरी आहे, भाटखेडा आहे, भाटखेडा गाव झाल्यानंतर भिलपुरी खुर्द आहे, त्यानंतर बीबी आहे, बोरगाव आहे, बोरखेडी आहे, त्यानंतर चितली पुतळी आहे, दहीफळ आहे, डांबरी आहे, दारेगाव आहे, त्यानंतर धागी आहे, धानोरा आहे, धारा आहे, धावेडी आहे, दुधना काळेगाव आहे, गणेशपूर आहे, गावळी पोखरी आहे, गणेवाडी आहे, गेटुळी आहे, गोडेगाव आहे, गोकुळनगर आहे, गोकुळनगर झाल्यानंतर गोलवाडी आहे, हडपाव आहे, हटवण आहे, हिसवण बुद्रुक आणि हिसवण खुर्द ही दोन्ही देखील गावं आहेत। हिवरडी आहे। बघा, ह्या गावांच्या यादींमध्ये थोड्याफार प्रमाणात चेंजेस देखील येऊ शकतात, म्हणजे जसजशी नवीन शेतकरी देखील पात्र होतील तशी तशी गावांची यादी PDFच्या मार्फत तुम्हाला पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो। तर बघा, आपण व्हिडिओला आता कंटिन्यू करूया। त्यानंतर जळगाव आहे, जामवाडी आहे, कचरेवाडी आहे, काळवंची आहे, काकडा आहे, कारळा आहे, कुठळा आहे, कुठळा झाल्यानंतर खानेपुरी आहे, खारपुडी आहे, खारपुडी झाल्यानंतर कोळवाडी आहे, कुंभेफळ बुद्रुक आहे, त्यानंतर माजेरवाडी आहे, माळेगाव खुर्द आहे, माळी पिंपळगाव आहे, त्यानंतर मानेगाव खालसा आणि मालेगाव जहांगीर हे 2 गावे आहेत। त्यानंतर मौजपुरी आहे, मोहाडी आहे, नागापूर आहे, नांदापूर आहे। आता बघा, काही काही जिल्ह्यांची नावे ही म्हणजे गावांची नावे रिपीट होऊ शकतात, कारण एकाच नावाची 2-2 गावे इतर जिल्ह्यांमध्ये देखील आहेत। आता नांदापूर हिंगोलीमध्ये देखील आहे। त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर आता नीरा जे गाव हे पुणे साईडला देखील आहे। तर बघा, असं कन्फ्यूज होऊ नका तुम्ही। ह्यामध्ये मी स्पेशल त्यासाठी जिल्ह्याची नावे घेऊन अगोदर सांगतो आहे व महसूल मंडळाची नावे घेऊन तुम्हाला नंतर सांगतो आहे। त्यानंतर निडोणा आहे, निपाणी पोखरी आहे, निरखेडा आहे, पाहेगाव आहे, पाळसखेडा आहे, त्यानंतर पारेगाव आहे, पाष्टा आहे, पात्रा तांडा आहे, पात्रा तांडा झाल्यानंतर पिंपळवाडी आहे, पिंपरी डुकरी आहे, त्यानंतर
पोखरी शिंदखेड आहे आणि पोखरी शिनगडी आहे, पुणे गाव आहे, रामेश्वर आहे, रामनगर आहे, रामनगर झाल्यानंतर राममूर्ती आहे, रेवगाव आहे. तर बघा ही झाली अर्धवट आता यादी. यामध्ये आणखीन बरीचशी यादी जवळपास 20 ते 30 गावांची यादी आणखी पेंडिंगमध्ये आहे. तर बघा ह्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, अतिवृष्टी नुकसान भरपाई. जालन्याची अतिवृष्टी नुकसान भरपाईचे आदेश आलेले आहेत. या आठवड्यामध्ये रक्कम तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. तर यामध्ये तुम्ही EKYC केलेली नसेल, जर पहिली यादी दुसरी यादी 2 याद्या येणार आहेत. पहिल्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला येत्या आठवड्यात रक्कम भेटेल व EKYC केलेली असेल व दुसऱ्या यादीमध्ये तुम्ही जर येणार असाल, पहिल्या यादीमध्ये जर नाव नसेल व दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव जर आलं तर तुमच्या खात्यावर 1 ते 2 आठवड्यानंतर रक्कम जमा होईल. कारण पहिल्या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांची, EKYC केलेल्या शेतकऱ्यांची लवकरच रक्कम खात्यावर जमा होणार आहे. या आठवड्यामध्ये म्हणजेच पाहायला गेलं तर आपण 20 तारखेच्या आसपास रक्कम तुमच्या देखील खात्यावर जमा होऊ शकते. त्यासाठी मेसेज व गावांची यादी जी काही प्रकाशित केली जाणार आहे ती यादी पहा. लगेच यादीच्या वाटपाला देखील, रकमेच्या वाटपाला देखील सुरुवात होणार आहे. तर बघा ही होती जालना जिल्ह्याच्या अतिवृष्टीची अपडेट. आता ह्यामध्ये उर्वरित आता जी काही गावं राहिलेली आहेत आपण ते देखील जाणून घेऊया. त्यानंतर बघा आपण रामनगरपर्यंत आलो होतो. त्यानंतर साळेगाव आहे, सारवाडी आहे, सावंगी ताळण आहे, सावरगाव हडप आणि सावरगाव भाडगे 2 गाव आहेत. शिवाळी आहे, शेवगा आहे, त्यानंतर शिवनगर आहे, शिवनी आहे, श्रीकृष्णनगर आहे, सिंधी काळेगाव आहे, सिरसवाडी आहे, त्यानंतर सोमनाथ आहे, सोंडेगाव आहे, टाकरवान आहे, थार आहे, उखळी आहे, उमरी आहे, उमरी झाल्यानंतर वाडीवडी आहे, वडगाव आहे, वडगाव झाल्यानंतर वांजर उमरड आहे, वारखेडा आहे, वरुड आहे, वाझार आहे, त्यानंतर थारगाव आहे आणि थार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर एवढ्या गावांची यादी प्रकाशित आता जालना जिल्ह्याची झालेली आहे, जालना जिल्ह्यात जालना तालुक्यामधली. तर बघा उर्वरित जालना जिल्ह्यातले बाकीचे काही गावं आहेत, महसूल मंडळ आहेत, त्यांची देखील आपण आता यादी पुढच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. व आता एकंदरीत पाहायला गेलं तर सगळ्या जिल्ह्याची एकाच वेळेला यादी देणं पॉसिबल नाही आहे, कारण प्रत्येक महसूल मंडळानुसार खूप मोठी यादी ही गावामार्फत प्रकाशित झालेली आहे. तर बघा जशी तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास कमेंटमध्ये करा, म्हणजे तुम्हाला लागलीच त्या गावानुसार, महसूल मंडळानुसार रक्कम आपण सांगण्याचा प्रयत्न करू व यादी देखील PDFच्या मार्फत प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. तर ही होती जालना जिल्ह्याच्या संदर्भात अपडेट अतिवृष्टी व पीक विम्याची. लगेच तुमच्या रक्कम खात्यावर जमा व्हायलाही सुरुवात होणार आहे. जर पॉसिबल झालं तर एकाच वेळेला तुमच्या खात्यावर म्हणजे पीक विम्याची देखील व अतिवृष्टीची देखील दोन्ही मेसेज एकाच दिवशी येऊ शकतात. जसं गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जसं चालेल तशी रक्कम तुमच्या खात्यावर भेटून जाईल. तर ही होती या संदर्भात महत्त्वाची अपडेट. याच्या संदर्भात आणखी जशी अपडेट येईल तशी तुम्हाला मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. तर चला महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.